पुढचे आयडियाबाज आहेत त्यांच्याकडे कामगार नाही आहेत, सगळेच्या सगळे पार्टनर्स आहेत. हो ना? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जुनागड गुजरातच्या CA प्रतीक गौडा आणि डॉक्टर विभाकर गौडांचं. हॅलो टायटन्स, मी आहे फाउंडर प्रतीक गोडा आणि हे आहेत माझे मामा आणि को फाउंडर मिस्टर विभाकर गोडा. हाय टायटन्स. हॅलो. आम्ही तुम्हाला आमच्या बिझनेस आणि आमच्या स्टार्टअप बद्दल काही सांगायच्या आधी माझी इच्छा आहे की तुम्ही आमच्या इतर 20,000 को फाउंडर्सना भेटावं. हो हो नक्कीच जर त्यांना नक्कीच. भेटायच्या आधी थोडं प्रोटेक्शन घेतलेलं बरं. नक्कीच. तुमचा विचार ठीक दिसत नाहीये. ओ. अरे मामा, हे को फाउंडर्स कुठे गेलेत? रजेवर गेलेत की काय? आणि तेही आजच? प्रतीक, आपले को फाउंडर कधी रजा घेतात का? आज पण गेले असतील नॅक्टर कलेक्ट करायला. काही हरकत नाही, यांचं इंट्रोडक्शन आपणच करून देऊ. सो हॅलो टायटन्स, सध्या तरी तुम्ही काढू शकता सेफ्टी कॅप्स आणि तुम्हाला हा खाली बॉक्स बघून फार बरं वाटलं असेल, पण खऱ्या अर्थाने मधमाशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या नसत्या तर शेतकऱ्यांना प्रॉब्लेम झाला असता. अनेक प्रकारचे फळे आणि भाज्यांची शेती क्रॉस पॉलिनेशन विना शक्यच झाली नसती. आपली म्हातारी माणसं सांगून गेलेली आहेत की ज्या दिवशी शेवटची मधमाशी या जगातून नाहीशी होऊन जाईल त्या दिवसानंतर फक्त 4 वर्षांच्या आत मनुष्याची जात पण नाहीशी होईल. म्हणूनच म्हणतात की आपुन जाएगा तो सबको साथ में लेके जाएगा. एक गोष्ट तर तुम्हीही मान्य कराल की योग्य वेळी योग्य गोष्टीचं योग्य ठिकाणी असणं फार गरजेचं असतं. त्यामुळेच योग्य वेळी मधमाशांचं या बीजचं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आणि सस्टेनेबल बी किपिंगने त्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही सुरू केलंय बी बेस. टायटन्स, आमचं काम फक्त हनीला ब्रीड करणं आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं नाहीये. हो नक्कीच मामा. तर टायटन्स, बी बेस मध्ये पॉलिनेशन सर्व्हिस तर एक त्यांचं सस्टेनेबल काम आहेच, पण त्याशिवाय कितीतरी फ्लोरा बेस नॅचरल आणि रॉ हनी जसे की ओवा, तुळस, लिची, जांभूळ वगैरे वगैरे पण आमच्या प्रोडक्ट बास्केटचे भाग आहेत. आज प्युरिटीच्या लेबलमध्ये मार्केटमध्ये कितीतरी प्रकारचे मध आणि बीज प्रोडक्ट मिळतात. त्या ठिकाणी बी बेसचा उद्देश आहे सस्टेनेबल वे मध्ये नॅचरल प्रोडक्ट कंझ्युमर पर्यंत पोहोचवणे. B2B मॉडेल मध्ये म्हणजेच ब्रेकफास्ट टू ब्रेड, म्हणजे आमच्या फार्म मधून सरळ तुमच्या किचन मध्ये. बी बेसच्या खजिन्यामध्ये तुम्ही हनी, बटर वगैरे तर पाहतच आहात, पण बी बेसच्या खजिन्यामध्ये काही अनमोल हिरे अजूनही आहेत. अगदीच हिऱ्यावरून आठवलं टायटन, कोहिनूर हिऱ्यासारखं बी वेनम आमचं एक प्रोडक्ट आहे. मधमाशीमध्ये जे विष असतं तिच्या चावण्यापासून स्वतःला वाचवायचं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण फार कमी लोकांना हे माहिती आहे की त्यात मिळणाऱ्या विषाचा अनेक आजारांचे वॅक्सिन्स आणि औषधांच्या उत्पादनांमध्ये वापर केला जातो. पण बी बेस मध्ये आम्ही त्याला सस्टेनेबल वे मध्ये मधमाशांना हानी न पोहोचवता हार्वेस्ट करायची टेक्निक पण डेव्हलप केलेली आहे. त्याचं कमर्शियल प्राइस काढायला गेलो तर जवळजवळ 1.5 ते 2 करोड रुपये प्रति किलो. तर सस्टेनेबल वे मध्ये बी किपिंगने ऍग्रिकल्चर उत्पादन वाढवणे, प्युअर आणि रॉ फॉर्म मध्ये हनी आणि बी प्रोडक्ट कस्टमर पर्यंत पोहोचवणे आणि व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्टला ऍग्रिकल्चर बास्केट मधून प्रोड्यूस करणे हीच आमची मोहीम आहे बी बेस. टायटन्स, तुम्हाला तर माहितच आहे की हिंदुस्थानामध्ये कृषी क्रांती झाली. त्यात पहिली क्रांती झाली ती ग्रीन रिव्होल्युशन, दुसरी क्रांती झाली ती व्हाईट रिव्होल्युशन आणि नवीन भारत आज तिसऱ्या क्रांतीसाठी तयार आहे, ते आहे स्वीट रिव्होल्युशन. बी बेसचं लक्ष आहे स्वीट रिव्होल्युशन आणि या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमच्याकडून हवे 3 करोड रुपये आणि ते पण 5% इक्विटी साठी. आम्ही या आयडिया बरोबर उड्डाण करायला तयार आहोत. आता तुम्ही सांगा, तुम्ही पण आमच्या बरोबर उड्डाण करायला तयार आहात? तर हे मामा आणि भाच्यामध्ये सगळ्यात आधी आयडिया आली कोणाला? मामा रिटायर झाले
त्याच्यानंतर जी कन्सल्टन्सी करत होते आणि इतकं कमवत होते की मला वाटलं की जॉब सोडून मला पण त्यांच्याबरोबर काहीतरी करायला हवं. तर थोडं रिसर्च केल्यानंतर मला एक आयडिया आली आणि ते नेहमी प्रोत्साहित करायचे यंगस्टर्सना. तर पहिली आयडिया आणि पीच घेऊन मी त्यांच्याकडेच गेलो, जिथून या गोष्टीची सुरुवात झाली. मामाजी, तुम्ही कुठून रिटायर्ड झालात? 1972 मध्ये मी अमूल जॉईन केलं होतं आणि मी अमूल मधूनच जनरल मॅनेजर म्हणून रिटायर्ड झालो. नंतर मी माझी डेअरी कन्सल्टन्सी सुरू केली आणि हिंदुस्थानातील मेजॉरिटी ऑफ द ऑटोमेटेड डेअरी मध्ये मला काम करायची संधी मिळाली. माझं वय आता फक्त आणि फक्त 77 वर्ष आहे. फारच तरुण आहात तुम्ही म्हणजे. लाईफ बिगिन्स ॲट 60. तर हे पहा, 77 said. वर्षांचे यंग एंटरप्रेन्योर आयडिया भाषा मंचावर सर्वप्रथम. आमच्या यंगेस्ट साठी आम्ही खुर्चीची सोय वगैरे करायची की? साहेब, माझं सरनेम गोडा आहे तर मी बसत नाही. वेल सेड. सर तुम्ही लंबी रेस के घोडे आहात सर. बी कल्चर याची अवेलेबिलिटी ऑल ओव्हर इंडिया आहे. तर तुम्ही अशी कुठली गोष्ट घेऊन येताय ज्यामुळे एक खूप मोठं परिवर्तन घडू शकतं तुम्हाला असं वाटतं? मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती डॉक्टर वर्गीस कोटियन बरोबर काम करायची. द लेजेंडरी. एक दिवस मला बोलले की हिंदुस्थानात फक्त 2च प्रॉब्लेम्स आहेत. जे काम करतात त्यांना माहीत नाही आणि ज्यांना माहीत आहे ते काम करत नाहीत. जर ते एकत्र आले तर हिंदुस्थानातील सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुम्ही जे प्रश्न विचारतात, शेतकरी जो करतोय त्याला माहीत नाहीये. मला माहीत आहे पण मी करत नाहीये. तर माझी अशी इच्छा आहे की जर आपण एकत्र आलो तर प्रॉब्लेमची शक्यताच नाहीये. तुम्ही या सायकल बद्दल आम्हाला थोडं समजावून सांगा, कारण आमचं बी किपिंग बद्दलचं नॉलेज फारच कमी आहे. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांना बी बॉक्सवर सबसिडी दिलेली आहे. आता प्रॉब्लेम हा होता की ते मुवमेंट करू शकत नाही आणि घेतल्यावर गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. तिथे बी बेसने विचार केला की एक मिसिंग लिंक आहे जिथे आपण डॉट्स कनेक्ट करू शकतो. आम्ही 5 वर्ष अभ्यास करून कुठे कोणत्या सीझन मध्ये काय पिके घेतली जातात, कसं मायग्रेशन होते त्याची एक्सपर्टीज घेतली. फ्रंट एंड मार्केटमध्ये थोडं बिल्ड केलेलं आहे. तर यांना आत घेताना ह्यांच्या जागी आम्ही त्यांना बी बॉक्स प्रोव्हाइड करणार. ते त्यांच्या हिशोबाने सबसिडी वगैरे जे काम आहे ते करू शकतात. त्यांच्या बिहाफवर आम्ही मायग्रेट करणार पूर्ण स्ट्रक्चर. त्यामधून दर महिन्याला ऑलमोस्ट 1 राऊंड निघतो जर पावसाळा सोडलं तर. नंतर सील्ड हनी बद्दल मी बोलतोय, फक्त सील्ड हनी. तर तो राऊंड जेव्हा निघेल तर त्याची सेम बायबॅक इन्कम रॉ फॉर्म मध्ये जी बेस प्राइस आहे ती त्यांना जाणार आणि आम्ही इन्व्हेंटरी घेऊन पुढे सेल करून आपलं प्रोडक्ट टाकणार. आजच्या तारखेला तुमचा साधारण 5 करोडचा ARR होतोय बिझनेसमध्ये. 40 लाख दर महिन्याचा रेव्हेन्यू चालू आहे. ब्रेकअप फॉर मी, रेव्हेन्यू कुठून कुठून येतोय आणि तुमचा फ्युचर प्लॅन फॉर स्कोप ऑफ एक्सपान्शन कुठून येणार आहे? तर सर आता जर का बोलायचं झालं तर आमचं ब्रेकअप प्रोडक्टने, बास इज अ म्हणजे सर्व्हिसने, आणि जिथे आम्ही पॉलिनेशन कॉन्ट्रॅक्टिंग करतो ती बी किपिंगचं सर्व्हिसवालं जे मॉडेल आहे तिथे तुम्ही ऑलमोस्ट पकडा की आमचं 30 ते 35% तेथून येतंय प्रोजेक्टमधून. दुसरं जे बाकी आहे 35% ते प्रॉडक्टमधून येतंय, ज्यामध्ये युनिक प्रॉडक्ट्स आणि होरेका जसं की आम्ही सप्लाय करतो पॅन इंडिया हॉटेल्सना गेल्या 3 वर्षांपासून. तर होरेका आणि हेल्दी गिफ्टिंग यांचं कंबाईन बास्केट आहे. आणि जे बाकी उरलेलं आहे 25 ते 30% ते पॉलिनेशन कॉन्ट्रॅक्टिंग मधून येतंय. बी वेनमचं मी पहिल्यांदा ऐकतोय, तर मला जाणून घ्यायचंय की बी वेनमचं स्टेटस काय आहे? एक्झॅक्टली. तुम्ही यात युनिक आहात का आणि बी वेनमचे युसेज काय आहेत? येस, वी आर युनिक. तर वेनम अनेक ठिकाणी आम्ही रिसर्च केलं, डिस्कस केलं, तर त्यातून कळलं की माझं कॉर्पोरेट करंट फार्मामधलं आहे, लार्जली विथ द लार्ज स्केल फार्मास, की अनेक असे आजार आहेत ऑन्कोलॉजीशी संबंधित, आर्थरायटिस, पेन मॅनेजमेंट, इन्फ्लेमेशन. तिथे फार महत्वाचं काम करतं हे. त्यात जे मेलेटिन एपिटॉक्सिन आढळत असतात ते इन्ग्रेडियंट म्हणून काम करतं त्या प्रकारचे औषधे बनवण्यासाठी. आणि ते आजच्या तारखेला भारतामध्ये इव्हन टेस्टिंग फॅसिलिटी पण आम्हाला उपलब्ध झाली नाही. जरी आपल्याला COA घ्यायचं असेल तर तेही फक्त आउट ऑफ इंडियाच. तुम्ही याला एक्स्ट्रॅक्ट कसं करणार जर टेक्नॉलॉजी नाहीये तर? होतं काय की नॉर्मली बीचचं स्टिंग आणि हार्ट कनेक्टेड आहे. तर जेव्हा आपल्या स्किनमध्ये स्टिंग करते आणि ते तुटते तेव्हा ती मरते. सो एक मशीन जी आणली गेलेली आहे ती तिच्या हाईववर ठेवली जाते विथ ग्लास प्लेटसह. ती जेव्हा घरात जाते तेव्हा थोडासा करंट पास होतो ज्यामुळे ती इरिटेट होते. आणि रागामध्ये जेव्हा ती डंख मारते तेव्हा तिच्या ग्लासची प्लेट असते आणि त्या ग्लासच्या प्लेटवर तिचा ड्रॉपलेट कव्हर होते. ते ताबडतोब ड्राय पावडरमध्ये कन्वर्ट होते आणि त्यांची डेथ होत नाही. नाही. तर शी इज अलाइव्ह, शी इज प्रोडक्टिव्ह.
आणि आजच्या तारखेला आम्ही सक्सेसफुली हार्वेस्ट करतोय. इनफॅक्ट कमर्शियल वे मध्ये 2 मोठ्या कंपन्यांबरोबर बोलणंही सुरू आहे. ऑलरेडी COI आम्ही बाहेरून मागवलेला आहे आणि त्यांची एक रिक्वायरमेंट आहे की आम्हाला या कंट्रीच्या लॅबमधून करायचं आहे. तर हे सगळं त्याची येणाऱ्या काळात प्राइस होणार. काय आहे इंटरनॅशनल मार्केट आणि जर का इंडियामध्ये? मोठ्या मार्केट कंपनीबद्दल बोलायचं झालं तर ते चार्ज करत आहेत ऑलमोस्ट 4 करोड प्रति किलो. वाव. तुमचं 1 किलोचं जर हे अप्रूव्ह झालं तर याचा 1 किलो तुमच्या कंपनीच्या ARR इतकाच होईल, हो ना? बरोबर. किती वेळ लागतो 1 kg कलेक्ट करायला? कलेक्ट करायला. आजच्या तारखेला आमच्या कॅपेबिलिटीच्या हिशोबाने महिन्याच्या आत 1 kg कलेक्ट करणे जमू शकते. आम्ही जाऊन बघू शकतो का तुमचं हा. प्रॉडक्ट? हो, नक्कीच नक्कीच. हे सर हे हे, कितीला अ, विकता तुम्ही ही वाली? सर MRP असेल तुमच्या फ्लेवरच्या हिशोबाने 35 रुपयांपासून 50 आणि रुपयांपर्यंत. मार्केटमध्ये तुमचा कॉम्पिटिटर असेल तो कितीला विकत असेल? सर टेक्निकली रॉ हनीमध्ये कॉम्पिटिटर खूप कमी आहेत, तर त्यांची रेंजही यापेक्षा जास्तच असेल. तर मला सांगा की तुम्ही कस्टमर्सला कन्व्हिन्स कसं करता? थर्ड पार्टी टेस्ट दाखवता का त्यांना? घरात करू शकता. तुम्ही एखादी थाळी घ्या, थाळीमध्ये आधी पाणी टाकून घ्या किंवा मध टाका, त्यानंतर पाणी टाका, मग तुम्ही त्याला टॅप करा, शेक करा, ते षटकोन बनवायला सुरुवात करतं. ओ. रिअल हनीने षटकोन बनवणार? येस. एका वर्षाच्या मेहनतीनंतर लास्ट वीक आम्हाला आमचा पहिला प्रोजेक्ट मिळाला, तो अदानी फाउंडेशन कडून फॉर देअर फर्स्ट साइड आफ्टर 1 year एफर्ट्स. अँड Wow. दे आर सो हॅपी अँड प्राऊड विथ द मॉडेल. आणि त्यांच्याकडे अजून 50 साइट्स आहेत आणि ते म्हणाले तुमच्यावर आहे की तुम्ही किती कॅप्चर करू शका. प्लस AKRSP आगा खान रूरल सपोर्ट प्रोग्राम. आगा खानच्या बरोबर पण हे मॉडेल आम्ही 8 महिन्यांपासून करतोय आणि त्यांचे इतर FPOs देखील पण हे यामध्ये हनी येत बटर आहेत. खरंच युनिक आहे. नाही नाही, तुमचे प्रोडक्ट्स खरंच खूपच उत्तम आहेत, खूप टेस्टी आहेत. चला या बसूया आणि मग विषय आपण पुढे सरकवूया. मार्केट डिमांड पण घेऊया. तुमचे वोटिंग मीटर्स तुमच्याकडे आहेत ऑडियन्स. तर येस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा या प्रॉडक्टची तुमच्या हिशोबाने किती मार्केट डिमांड आहे. तुमची वेळ सुरू होते आता. अरे वा, 87% लोकांना वाटतंय Very good, की याची very फार good. गरज आहे. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. या वर्षी काय रेव्हेन्यू बजेट करताय तुम्ही? यावर्षी तर आम्ही 5, 5.5, 6 पर्यंत क्लोज करणार आहोत मार्चमध्ये नक्कीच. त्यानंतर कारण की आमच्याकडे पूर्ण प्रोजेक्शनची लिस्ट आलेली आहे, CSR आणि BVNM मिळून आम्ही ऑलमोस्ट मोर दॅन डबल करणार आहोत येत्या काही वर्षात. तर 10 ते 15 करोड पुढच्या वर्षात घेऊन जाणे हे सोपं आहे विथ द बॅलन्स ऑफ ऑल दिस थिंग्स इन्क्लुडिंग वेनम. तुम्हाला बिझनेस एवढ्या चांगल्या पद्धतीने माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे या बिझनेसची व्हॅल्युएशन 60 करोड आहे. पण मला ते आज दिसत नाही कारण ते पुढच्या रेव्हेन्यूवर आहे ज्याची तुम्हाला खात्री आहे की तुम्हाला मिळेल. पण आज मला ती रिस्क घ्यायची इच्छा नाही की मी 12 पट रेव्हेन्यूवर इन्व्हेस्ट करू. तुम्ही कराल पुढच्या वर्षी, नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी नक्की कराल. पण माझी इन्व्हेस्टमेंट BVNMच्या सक्सेसवर आहे आणि आज मी बोलू शकत नाही की ते 100% 1 किंवा 2 वर्षात रेव्हेन्यू देऊ शकेल. त्यामुळे फक्त त्या कारणामुळे मी आज हात मिळवू शकणार नाही. फायनान्शियली ही माझी बिझनेस रेंज नाही आहे, म्हणून मी हँडशेक करणार नाही. पण माझा सपोर्ट तुम्हाला नक्कीच असेल की तुम्हाला खूप सक्सेस मिळो. मला वाटतं BVNM एस्टॅब्लिश होणं गरजेचं आहे. तुम्ही नुसती त्याची सुरुवात केली आहे, त्याच्याबद्दल बोललात, पण पुढे कसं होणार, किती डिमांड येणार, आणि म्हणूनच मी आज तुमच्याशी हात नाही मिळवू शकत. मी 5 करोडला 8 टाइम जर केलं तर रेव्हेन्यूचा 8 टाइम माझ्या हिशोबाने 40 करोडचं व्हॅल्युएशन होतं. जर तुम्ही तयार असाल तर मी या 30 लाख इन्व्हेस्ट करायला तयार आहे. ओके. फक्त अंकलजींची एनर्जी बघून. यांच्या स्वीट रेव्होल्युशनसाठी मी सुद्धा संदेशजींना सपोर्ट करू इच्छिते आणि यांना जॉईन करू इच्छिते. सेम व्हॅल्युएशन 20 लाखसाठी. ओके. तर तुमच्याकडे 2 ऑफर्स आहेत. व्हॅल्युएशन हे लावतायत 40 करोड, त्यावर त्यांनी ऑफर दिली आहे. डिस्कस करावं नक्की लागेल. डिस्कस करून या. बिझनेस लाउंज मध्ये जाऊ ओके. शकता तुम्ही. हे पूर्ण सायकल आहे ना, हे जे हा. बीचं पूर्ण वर्क सायकल आहे, लाईफ सायकल आहे ना, दे आर युटिलायझिंग ईच अँड एव्हरी स्टेप. या. तर तुम्ही तुमचे जे 30-40 हजार पार्टनर्स आहेत त्यांच्याशी पण बोलून घेतलं. अगदीच एकेकाला कॉल करून उठवून. अच्छा. तर सगळ्यांची सहमती घेऊन आलेत, काही चांगली ऑफर घेऊन आले असतील. टायटन्स, फर्स्ट ऑफ ऑल थँक्स फॉर द ऑफर. एक आम्ही काउंटर देऊ इच्छितो की
या डीलला तीच व्हॅल्यू पण तुम्ही 50 करोड व्हॅल्युएशनला थोडं घेऊन गेलात तर तो आमच्यासाठी खरोखरच चांगला बूस्टर. चला डील 45 वर करू. चला सर 5 आणि 4 45. अरे सर 5 आणि 4 9 ऐका, होतात ज्या सर. दिवशी तुमचं वेनम विकणं चालू होईल ना, मी त्या दिवशी 5 स्वतः ऍड करेन. ठीक आहे, पण आज 45 वर करा. बघा, मी 8च्या जागी 9 टाइम्स करतोय. 45 करा. मॅडम पण थोडे 5 अहो, मॅडम वाढवतील. सुद्धा करतायत ना. त्याही एका नाही same valuation. व्हॅल्युएशन शकेल. व्हॅल्युएशन तर आम्ही हो. एकत्र असं सेम थोडी की ठेवणार माझ्या आहोत. बरोबर 45, हा, त्यांच्या बरोबर असं नाही होऊ 50. शकत. ते एकाच मंचावर. ठीक आहे चला Titans. करून टाकूया. येस Well done. चला हात मिळवून घेऊया. वेल डन. नमस्कार. कॉंग्रॅच्युलेशन. 50 लाखांसाठी खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून मला असं म्हणायचं आहे की मी बरेच लाईव्ह इन्व्हेस्टर्स पाहिलेत, पण तुमच्यासारखे इतके लाईव्ह इन्व्हेस्टर्स मी पहिल्यांदाच पाहिले. अँड आय थँक यू व्हेरी मच. टायटन जाण्यापूर्वी तुमच्याकडून एक गोल्डन ज्ञान हवंय. ठीक आहे, आपण प्रॉफिट लॉसच्या गोष्टी करतोच, गरजेच्या आहेत बिझनेससाठी, त्या पाहिल्याच हव्यात इन्व्हेस्टमेंटच्या आधी किंवा बिझनेस सुरू करण्याच्या आधीही. पण प्रॉफिट लॉसच्या पलीकडे अशी कोणती गोष्ट आहे जी कधी कधी त्याच्याही वर जाते? माणुसकी. एक वेळ कंपनी बदलेल, प्रॉडक्ट्स बदलतील, कस्टमर्स बदलतील, वेळ बदलेल, पण फाउंडरची व्हॅल्युएशन एनर्जी सुद्धा बदलेल. व्हॅल्युएशन सुद्धा बदलेल, पण फाउंडरची एनर्जी कधी बदलणार नाही. आणि ती आम्हाला क्लिअरली दिसते फाउंडर मध्ये. क्लिअरली. तर पाहिलं तुम्ही सगळ्यांनी, आम्ही आयडियाबाजवर फक्त फायदा आणि नुकसानाच्या गोष्टी नाही करत, तर आम्ही हेही पाहतो की देशाला, जगाला कसं उत्तम बनवता येईल, निसर्गाला कसं उत्तम बनवता येईल आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी या जगाला राहण्यालायक जागा कशी बनवता येईल. तर तुमच्याकडे पण असेल जराशी आयडिया, तर इथेच आहे तुमच्यासाठी जागा. तर पाहत राहा आयडियाबाज, भारताचा स्वतःचा स्टार्टअप मंच.